हा व्ह्यू आहे ना तो म्हणजे हॉलच्या समोरचं तुळशी वृंदावन आहे, तर तुळस लावलेली आहे. तर तुळस बघा किती छान वाढलेली आहे आणि सकाळचाच व्ह्यू आहे हा. तर खूप पाऊस भरला होता. तर घराच्या पाठचा आहे, किती झाडं वाढलेत, भारी वाटतं ना. खाली लिंबाचं झाड आहे, बघायला वरून तर खूप छान वाटतं. चला तर मग हाय हॅलो नमस्कार, कशात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर तुम्ही गणपतीमध्ये छान मजा करत असाल ना, आम्ही पण सगळे मजा करतो. आम्ही सगळे एकत्र आलो आहे. आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी सगळे एकत्र आलेलो आहे आईच्या घरी. एक जिल्ह्यातला आहे. आम्ही ना आज आमच्या गावचं जे मंदिर आहे ना केदारनाथाचं, त्याच्या दर्शनासाठी चाललं. तर मी काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही. मी व्हिडिओ घेतला तर मी कशी काही व्हिडिओ घेणार, व्हिडिओ घेण्यासाठी दुसरं कोणतरी लागतं ना. मग मी माझं लागतं माझ्या घरातले फक्त माझे पाय आणि मी व्हिडिओ घेत असते असं असतं. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये वडील दिसते. मला लाज वाटते ना चपाती घेऊन यायचं. तुझं कसं घर आहे मग तुला काय वाटतं? सगळे गेले होते नंतर घरातले, पण जेव्हा माझा पाय खूप दुखत होता मी नाही गेली. हे रोडवरचं आहे. सकाळी खूप पाऊस पडला होता. आज ओळखत होती, त्यामुळे बाजारात गर्दी पण होती खूप. बरेच जण सगळेजण खरेदी करायला हे बाजारपेठेचंच एरिया आहे, त्यामुळे जास्त गर्दी राहते इकडं. सगळेजण खरेदी करण्यासाठी येतात. वरती स्टँडच्या तिकडे तर जास्त गर्दी असते, कारण बस स्टँड जवळच आहे ना तिकडे. तर कोकण वाटले नाही. आणि ही शाळा आम्ही चौघजण शाळेत गेलेलो आहे. शाळा अगदी आमच्या घरापासून दोन काहीतच मिनिटाचं अंतरावर आहे. सह्याद्री संस्था शाळेचं नाव आहे. मराठी शाळेत 1ली ते 4थीपर्यंत आम्ही शिकलो आणि 5वीपासून हायस्कूलमध्ये शिकलो. हे बघा मी दाखवते. हे रोडच्या पलीकडे पण आहे, सेमी इंग्लिशचं आहे, त्याचं सह्याद्री शिक्षण संस्थेचंच आहे. आम्ही इथून असे ग्राउंडवर जात होतो, पण आता रोड झाल्यामुळे तो ग्राउंडवर जाण्याचा रस्ता बंद केला आहे शाळेचा. तिकडे DED आणि BEd कॉलेज होतं रस्त्याच्या पलीकडे, तुम्हाला दिसत असेल बघा. BEd कॉलेज आता चालतं का नाही ते मला माहीत नाही, कोणाला तरी विचारावं लागेल. पण हे BEd कॉलेज आहे, हे BEd कॉलेज आहे, ते आहे अजूनसुद्धा चालू. रस्त्याने जाता जाता मला हे दिसतं, त्यामुळे ते आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवले, कारण खूप छान दिसतं मी दाखवले डबल. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण दाखवते. हे सगळं आम्ही चालत चाललो होतो, त्यामुळे रोडवर जे जे छान दिसतं. हा रोडनं मुंबई गोवा हायवे आहे. केदारनाथाच्या देवळात चाललोय आम्ही, चालत चाललो. सकाळीच चाललो होतो, 8:30-9च्या दरम्यान चाललो होतो. हे बघा वडील पुढे आहेत आणि मी पाठी तिकडचं जे काय दिसेल चांगलं ते मी शूट करते. आणि खरं तर मला माझ्या आधीच्या लहानपणीच्या आठवणी मला सगळ्या जाग्या झाल्या माझ्या मनामध्ये, शाळेत असतानाच्या. आणि सगळ्याच हा रस्ता आहे ना शंकराच्या मंदिराकडे जातो. आणि हा इकडचा वडील दिसतात ना, तो रस्ता केदारनाथाच्या मंदिराकडे जातो. तसं तर दोन्ही पण मंदिरं जवळजवळच आहे. आतून पण रस्ता आहे, पण खूप झाडी असते, त्यामुळे त्या रस्त्याने कोण जात नाही. ह्या रस्त्याने सगळेजण जातात, गाड्या पण जातात ना, त्यामुळे. आलं केदारनाथाचं मंदिर, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे एक छोटं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोर हे छोटं मंदिर आहे. इथं पण दुसरे देव आहेत. आणि हा देवाचा घोडा आहे. जेव्हा शिमग्यामध्ये यात्रा असते तेव्हा घोडा पण बाहेर काढतात पालखीसोबत. जेव्हा देवाची पालखी निघते तेव्हा घोडा पण बाहेर येतो देवासोबत. आणि इथे सांड आहे, तिथं देवाची पालखी बसते. इथं सांड पण आमच्या घराजवळच आहे, दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण मी काय बोललेली नाही आहे कारण लक्षात नाही येते बोलायचं. त्या सांड्यावर देव येऊन बसतो, देवाची पालखी येऊन बसते. तर आता बघा, हे केदारनाथाचं मंदिर आहे, सावर्डे गावाचं ग्रामदैवत आहे. बरेच सकाळ संध्याकाळ गावातले लोक दर्शन करण्यासाठी येतात. कसली गाडी एकदम जोराची टन घंटानाद करतात आणि देवाजवळ येऊन लोटांगण घालतात. खूप छान वाटतं बघायला ते सुद्धा.
आणि हा देव खरंच म्हणजे भक्ती करतात त्यांच्या हाकेला धावून जातो. केदारनाथनं जागृत देवस्थान आहे. आणि ह्या मंदिराच्या समोरच वरदान देवीचं पण मंदिर आहे. ती देवाची बहीण आहे, पण तो पार्वतीचाच अवतार आहे. आणि त्या देवीला माहेर वसनींचा जास्त मान असतो. जेव्हा जेव्हा सानेवर पालखी येऊन बसते तेव्हा म्हणजे देवाच्या पुढे त्यांची देवाची बहीण असते, कारण पहिली ओटी बहिणीचीच भरली जाते. देवाने त्यांच्या बहिणीला मान दिलेला आहे पहिला. आणि जेव्हा इकडे एक वाडी आहे, तिथं वाडीमध्ये देवी जात असते माहेरी, तेव्हा ती थकून बसते ना, तेव्हा ती जागा म्हणजे ती सान आहे. ती देवाची पालखी बसते ना, ती सान आहे. जेव्हा देवाची बहीण माहेरी जाताना थकते आणि बसते ना, ती जागा सानेची आहे. तिथेच यात्रा भरते आणि तिथेच देव येऊन बसते सानेला. आजूबाजूचं मी घेतल्यात आम्ही घरी चालते आता देवळात. पावसाळा आहे त्यामुळे जास्त छान वाटते. कोणतरी वडिलांचे मित्र एक भेटला ना, ओळखीचेच होते ते, त्याने आम्हाला गाडीतूनच आणलं. त्यामुळे माझं बरंचसं आता शूटिंग थोडंफार गाडीतून दिसतंय. तुकडं पाडून आणलं होतं आम्ही त्यामुळे बऱ्याच बसते ती भाजी सध्या गावठी खात गावातले. आणि आता आम्ही घरी आलोय, तर चिखलाने सगळे पाय भरले होते. मी नळाखाली धुवत होते, खाली टाकीला पाणी होतं ना, त्यामुळं. गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य लागतो संध्याकाळचा. मी मेथीची भाजी घेतली होती, आमच्याच दुकानातनं घेतली होती. माझा पाय दिसतो वरती चढताना, पण मी नाही दिसत आहे. आले दादांसोबतच गेली होती. सगळे काम करतात बघा स्वयंपाकाचं. गणपती बाप्पा सगळेजण स्वयंपाक नैवेद्य करायचं होतं ना, त्यामुळे सगळेजण काम करायला सुरुवात केली. आणि नंतर परत भरपूर पाऊस पडायला, सारखा पाऊस पडतो मध्ये सुधारतो, पण संध्याकाळचा खूपच लागला. मी उघडला होता थोडा, सकाळचा जास्त पडला पाहिजे, त्यामुळे सकाळचा हलगी दिसतो पावसाचा सुद्धा छान वाटतं. हे दिसतं साडेतीन आणि तिथे समोर बरोबर छान आहे देवाची. तिथे शिमग्याला यात्रा असते, तर मी येत नाही. मला शिमग्याला कधी आले तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि हे ह्याचे मोदक आहेत. कशाचे? आपण गुलकंद खातो ना आणि काजू, या दोघांचा फ्लेवरचा मिळून एकत्र मोदक बनवलेला आहे. हा आमचा गणपती आईकडचा माहेरचा गणपती आहे. हा बघा सगळे बहीण वहिनी सगळेजण काम करतात. नंतर नैवेद्य भरताना भाजी गरम ताटाला हात नाही लावता. हे रात्रीचं दाखवते, कारण गौरीसाठी भाजी भाकरी करत होते ह्या दोघी. आणि सकाळचं नैवेद्याचं शेवयाची खीर वगैरे केली होती, ते मी शॉर्ट्समध्ये टाकलं होतं. राज सकाळचा रोज पूजा करतो, राज करतो रोज. सगळे मंडळी गप्पा मारत बसलेले बघा. रितिका आणि जयचं जास्त पडतं, त्यामुळे दोघं बसलेत बघा कसे. आता हे राजचं मेडिकल आहे. तर राजचं मेडिकल आम्ही बघायला गेलो तर खालीच आहे, घराच्या खाली गाळे आहेत दुकानचं, तिथंच आहे. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता मेडिकलचं, तर ओपनिंग होईल थोड्या दिवसात. अरे तू तर काचेत दिसते. त्याला मेडिकलची जास्त आवडतं, त्यामुळे मेडिकल केलं ना. सगळे झाले खारकून देखील लपले बघा. चला सगळ्यांनी बघायला, तेव्हा सगळे झाले. माझी आई आहे, ये ना बाई. भावाची मुलगी आहे, राज पण मोठ्या भावाची मुलं आहे. हा तिकडं लांब हो जरा बाई.
तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा पूर्ण, कारण कोकणमधला व्हिडिओ आहे तर खूप छान दिसतं निसर्ग सौंदर्य. मेडिकलसाठी लागणारा फ्रीज पण नवीनच घेतलाय. चला तर बाय, टेक केअर. ओ माय गॉड.